गाइस शर्मा मला ये प्रिया देखो कभी नहीं शर्मा ये माझा पण फोटो बी कम्फर्टेबल अरे त्या केदारला दे तो तोंडाने उघडून देईल पटकन बस बस मी बघतो ए पॉपकॉर्न पण आहे हो माहिती आहे अरे पॉपकॉर्न नको रे बर्फ हवा हाय हाय कशी आहेस ए हाय बाय नंतर अरे काय काय त्याच्याच बाजूने बोला ए चला ड्रिंक ड्रिंक ए माझं पण भरला ना आल्या बायको बघेल ना मजा आ गया यार मजा आ गया मस्त धमाल गाईज आज तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद हे आले जवळपास 15-20 वर्षांनंतर आपण सगळे असे एकत्र भेटलो असू नये म्हणजे बघ ना काही जण तर कॉलेज नंतर आणि काही डायरेक्टली शाळेनंतर भेटले हो यार हे पण थँक्स टू यू हा ग्रुप ऍडमिन पवन तू जर मोबाईलवर हा ग्रुप फॉर्म नसता केलास ना तर आज आपण भेटूच शकलो नसतो अरे एक्झॅक्टली आणि आम्ही तुला ओळखू शकलोच नसतो किती बदलली असतो अंजली तुला चिकणी म्हणायचंय का बिंदास बोल अंजली चिकणी दिसतेस तू कोण काय आई बोलणार नाही तुला हेच तू केलं नाहीस कॉलेजमध्ये अरे यार सगळेच बदलतात आता बघ ना काही जणांची पोट सुटली आहेत आय नो माझं पण सुटलंय ए तू काय असतोय काही जणांची शक्ल गेली आहे काही जण फुलटू अंकल चंदेरी कुठे अरे लग्न झालं की सगळेच बदलतात एक मिनिट दाखवतोच काय माझ्याकडे ना तुम्हा सगळ्यांसाठी एक मोठं सरप्राईज आहे सरप्राईज ऑफकोर्स ये देखो क्या हा बात है मोहित आहे ना रे हा हा कुठे असतो रे आता तुला नाही माहित हिला कसं माहित असणार तो का ऑस्ट्रेलियाला गेला तिकडचीच मुलगी केली ना त्याने अरे या ढापण्याची ऑस्ट्रेलियन बायको हिअर कम्स मोहिनी अंजली आली अंजली हाऊ स्वीट तेव्हा बरी दिसायची रे हा बघा बोलतो अंजली अरे पव्या बघ लाइनिंगचा शर्ट घालून कसला बारीक होता आणि आता बघ कसा झालाय ए ही तन्वी ना हो तन्वीच अचानक गायबच झाली नाही हो रे अनुराग तन्वीची काय खबर पव्या तू कॉन्टॅक्ट मध्ये आहेस का हा तर आपल्या मॅथ्स टीचरच्या पण कॉन्टॅक्ट मध्ये तन्वी देव आज परत आठवण आली तिची कुठे असेल काय करत असेल ती सध्या दोस्त को प्रेजेंट नहीं दे सकता लेकिन हम तो अभी भी मिले हैं तो क्या दोस्त तो होता है जिसे मिलने को जी चाहे बात करने को जी चाहे देखते लगे दैट्स माय फ्रेंड और फिर आपके पापा और मेरे अभी दोस्त हैं और फिर अभ्या बनाई दोस्ती के लिए ए जात मध्ये आई बोलवते तुला बोलवते ना तू जा मोठं कोण आहे तू की मी जातो की नाही आतमध्ये की देऊ एक खट्टूस चल जा लवकर अभि दोस्ती की है तो निभानी तो पडेगी माझ्या आयुष्याचं ब्रीदवाक्य झालं होतं आणि नेमकं त्याच डायलॉगला दादाने मला उठवलं लहान असण्याचे दुष्परिणाम या टीव्ही पायी ना सगळे काय काय तू आलास होय हो बरं आहे बघ तो चिवड्याचा डबा काढ आणि इकडच्या ताटल्या नाही तर इकडच्या वाट्या घे आणि बाहेर सगळ्यांना चिवडा नेऊन दे तरी मी यांना सांगत होते नको तो कलर टीव्ही आणि व्हीसीआर पण ऐकतील तर ना
मला वाटलं येतील 4-5 माणसं, पण इथे तर काय झालंय रे तुझं? ताटल्या घे ना लवकर. असं काय करतोस रे आई? तू? काय आहे? तू माझं नाव अनुराग का ठेवलंस? काय? तू माझं नाव प्रेम का नाही ठेवलंस? सलमान खान सारखं. घे चिवडा घे, नेऊन दे त्यांना बाहेर. त्या दिवशी मला आईचा खूप राग आला होता. एकतर माझं नाव असं वाईट ठेवलं, वर मला हसत सुटली. पण माझ्या नावाचा अर्थ सुद्धा प्रेमच होतो हे मला खूप नंतर कळलं. माझं ठरलं होतं मोठं होऊन हिरो व्हायचं. हिरो नाही झालं ना, क्रिकेटर तर होऊच आपण. पण मला माहित नव्हतं जगातल्या प्रत्येक मुलाला हेच वाटत असतं. येस, सिक्स. बॅटिंग कोण करत होतं रे? मी नाही, आई रक्ताची शपथ. मग त्या बॅटने काय कपडे धोपटत होतस? तुम्हा मुलांना काय वाटतं रे? हातात बॅट आली की लगेच आपण सचिन तेंडुलकर झालो काय? रोजचं आहे तुमचं. दुपारी क्रिकेट खेळायचं, सगळ्यांना त्रास द्यायचा, कधी कोणाच्या खिडकीची गाज फोडायची. उद्यापासून इकडे खेळायचं नाही. हा खेळणं बंद. दिसलात ना तर बाबानं नाव सांगितलं तुझ्या. समजलं का? जाऊ दे ना, सोडा ना, लहान आहे तो अजून. तुम्ही कशाला ब्लड प्रेशर वाढवताय? या चला बसा. येत आहे ना? काय निर्लज्ज मुलगा आहे. लहान कसला? मी एवढं बोलतोय तर हसतोय. आपल्याला ज्या मुली आवडतात नेमके त्यांचेच वडील इतके कडक कसे निघतात, किंवा नेमकं त्यांच्याच समोर आपलं इम्प्रेशन डाऊन का होतं. मी त्या मुलीला बघता क्षणी तिच्या प्रेमात पडलो होतो. माझं पहिलं प्रेम, तन्वी. तेव्हा मला तिचं नाव माहिती नव्हतं. इतकंच कळलं होतं की आमच्या घराच्या खिडकीतून त्यांच्या घराची बाल्कनी दिसते, अगदी स्पष्टपणे. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग. हो असतो गाच स्माइलिंग, बघता तुला मन जम्पिंग, वाटे हवे गोड फिलिंग. तरारारा असतो गाच स्माइलिंग, बघता तुला मन जम्पिंग, वाटे हवे गोड फिलिंग. धुंद धुंद क्षण सारे हलके हलके फुलणारे, फिरनी ओठांवरती येई
इव्हनिंग हसतो सदा मी आता ड्रीमिंग. काय चाललं रे? चला घरी. मूर्ख, बेअक्कल, डोक्यावर पडला असतास म्हणजे आता. कसले वाह्यात खेळ आहेत तुमचे. काय काय करत होतात नक्की तुम्ही? काही नाही काका. आणि आम्हाला फुलर काटेमधल्या अजय देवगणची स्टाईल मारून दाखवत होता. काय? आणि बाय. सॉरी काका. अरे ह्यापेक्षा जरा अभ्यासाकडे लक्ष द्या. हो काका. सिनेमा बघून ही असली स्थिर सुचणार. यासाठी का तुमचे आई वडील शिक्षणावर पैसे खर्च करतात? तू देशपांड्यांचा ना रे? हो काका. हो देशपांडे वहिनी. हो अनुरागची आई. कोण आहे? तुमचा मुलगा बघा हिरोगिरी करतोय. देवगण म्हणे. अरे हात मोडला, पाय मोडले, काय करायचं काय? अन्या काय चाललंय रे? ये तू घरी ये. नाही तुला हँगरनी फोडून काढलं ना तर बघ. अन्या अन्या. काय नाही. मग हसतोस कशाला? असंच. मुली अशाच असतात. कशा? भित्र्या बघूबाई. घाबरट नंबर 1. अच्छा, तुला नाही वाटत भीती कोणाची? हे मग त्या दिवशी माझ्या बाबांना बघून का लपलास? ए थांब. ए काय आहे? मी मुद्दाम नव्हता मारला बॉल. नेमकी तुमची गाडी कंपाऊंडच्या आत शिरली. माझ्या बॅटला जेव्हा बॉल लागला त्या कंपाऊंड पाशी काही नव्हतं. आणि तुमची गाडी नसती आली ना तर शोर शॉट 6 होती. आम्ही मॅच जिंकलो असतो माहितीये. मला माहितीये. तुला माहितीये? एक मिनिट. तुला काय माहितीये? पव्याने सांगितलं. शेजारी राहतो ना तो आमच्या. आला होता घरी. पव्या? त्या दिवशी मला पव्याचा खूप राग आला. ह्या मुलाने मला न सांगता तन्वीशी ओळख केली होती. चुंबकाला 2. हीच का दोस्ती? हीच का यारी? सिनेमात दाखवतात तसं. एका मुलीमुळे 2 दोस्त पिछड गए. बस त्या दिवशी मी ठरवलं आजपासून आपले प्रयत्न सुरू. ढील दे ना जरा. अरे देतो ना. त्या दिवशी मी स्वतःवरच खूप खुश होतो. काय सॉलिड आयडिया सुचली मला. बाकी सगळ्यांना टांग देऊन सगळेच्या सगळे लाडू मी तिच्या घरी घेऊन जाणार होतो. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. ह्या एका वाक्याने मी तिच्या कडक वडिलांना सुद्धा पटवणार होतो. मला वाटलं होतं की इतकी ब्रिलियंट आयडिया फक्त मलाच सुचली. पण मग माझ्या लक्षात आलं आमच्या सोसायटीतली सगळीच पोरं ब्रिलियंट होती. हाय, मी तन्वी. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. त्या क्षणी माझा विश्वास बसला. जगात देव आहे. तिने मला दिलेली ही पहिली भेट होती. तिळगुळाचा लाडू. आणि मी तो आयुष्यभर जपून ठेवणार होतो. वाटेवरी मी रोजच्या हसतो गा. दिसशील का कधी तरी दिसलीस की झंकारते उठते मनी किणकिण ही गोड गोडशी रोखुनी मला तू बघशी गोड जराशी हसशी येशील तशीच तू जाशी. ये लवकर सुपडे घेऊन ये. मुंग्या कशा काय? ये असं ते असं कचऱ्यात नेऊन टाक. उघडून सुद्धा बघू नकोस. कळलं ना? शी. हृदयात वाजे समथिंग
सारे जग वाटे हॅपनिंग असतो सदा मी आता ड्रीमिंग हृदयात वाजे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग असतो सदा मी आता ड्रीमिंग. चहा घ्या. फोनचं बिल बघितलंस? दुप्पट आलाय. दुप्पट क्रॉस कनेक्शन झाले की काय? घे रे. मी कुलपत लावून टाकलाय फोनला. आता कुठलंच कनेक्शन लागणार नाही. बरं झालं. घे रे. चावीट आहे तुझ्याजवळ? चहा घ्या. आलो आलो. आई आलास का? हो ऐक ना. बरं आधी सांग मला पेपर कसा गेला? चांगला गेला. पास होशील ना? हो गाई. हा चला बाई सुटलो एकदाचे, तू आणि मी सुद्धा. आई मी या सुट्टीत गावाला नाही येत. तुम्ही जा. काय एरवी नाचत असतोस ना रे तू? मला नदीतच पोहायला जायचंय, मला आंबेच खायचेत, आणि या वर्षी काय झालं नवीनच हे? नाही नाही, आणि आम्ही गावाला गेल्यावर आपण राहणार आहोत कुठे? आई मी मोठा झालोय आता. हो का? एकटा राहू शकतो मी. आणि मजल्यावर पण आहेत की माणसं. जे काय ना ते बाबांना सांगायचं. माझ्या डोक्याला ताप नको, भरपूर काम आहेत मला. जो काय गोंधळ घालायचा ना तो तुम्ही. नाही मला नाही यायचं. मी नाही हात पाय धु आधी. मिरच्या वाळवलेल्या बऱ्या पडतात. मला कळत नव्हतं आईला कसं समजवायचं. 2 महिने शाळेला सुट्टी, त्यात 1.5 महिना गावी जावं लागलं तर. तन्वीशिवाय इतके दिवस. मंदा, ए मंदा, इकडे इकडे वर वर. काय वो? आम्ही गावाला जातोय महिनाभर. हा नाही नाही, पण तुझा पगार ठेवलाय जोशी काकूंकडे शेजारच्या. आम्ही पावसाळा सुरू व्हायच्यात येतोय परत. दुसरं काम बिम घेऊ नको बाई. वाय वाय नाही घेत. माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण होता. मी आणि तन्वी एकाच गाडीत. खरं तर मला तिच्याशी खूप गप्पा मारायच्या होत्या, पण मला गप्पा उघडून बसावं लागत होतं, कारण तिचे कडक बाबा गाडी चालवत होते. आणि नेमकं त्यांनी मला नको त्यावेळी नको तेव्हा भयंकर आणि निरुपयोगी प्रश्न विचारला. काय मग अनुराग, मागच्या वर्षी किती टक्के मिळाले? मी जर हिच्या बाबांना सांगितलं असतं की मला 43% मिळाले, तर ही माझ्या आयुष्यातली या गाडीतली शेवटची ट्रिप ठरू शकली असती. मागच्या वर्षी तुझ्या शाळेत ऍडमिशन नाही मिळाली, एकटा उलटून गेली होती ना, पण आता मिळाली आहे. एखाद्या आदर्श पत्नीसारखा तन्वीने विषय बदलला आणि मी वाचलो. अजून काय हवं असतं एखाद्याला? आपल्याला आवडणारी मुलगी आपल्या शाळेत. देवा देवा, आता प्लीज फक्त एक कर, तिला माझ्या वर्गात येऊ दे. वाटल्यास देवा मी तुझ्याकडे यावर्षी मला पास कर असं मागणार नाही. त्यासाठी मला अभ्यास करावा लागला तरी चालेल. हा तुझा वर्ग आहे. मी यात येऊ? हाय. हाय. चल, तू खरीच चाललीस ना? हो, पण मी काहीच नाही आणलंय. छत्री पण नाही आणि रेनकोट पण नाही.
बाबांनी आपल्याला गाडीने सोडलं ना. पव्या, सगळ्या लव्ह स्टोरी मध्ये एक विलन असतो. आमच्या लव्ह स्टोरीचा विलन पव्या होता. पलटू पक्का खबर आहे माझ्याकडे. आशिषचा ग्रुप तू तारावर डान्स बसवतोय आणि दादा लोकांचा ग्रुप ये काली काली आखो पर. आता आपलं गाणं सगळ्यात सॉलिड आहे. डोंट वरी. फक्त आपल्या प्रॅक्टिसला कोणाला येऊ द्यायचं नाहीये. कळलं का रे डांग्या? नाहीतर जाऊन तुझ्या ताईला सांगशील ती त्या मोठ्या मुलांच्या ग्रुपमध्ये ती जाऊन बचकेल तिथे. मग खूप मार खाशील ना बघ तू. अन्या अरे तन्वीला पण पार्ट घ्यायचा डान्स मध्ये. काय सॉलिड नसते ती. तिला पण घे ना. तिला डान्स मध्ये पार्ट घ्यायचा ना. मग तू का सांगतोस? तिला सांगू दे ना. तुला येतो डान्स करता? हो. काय झालं? नाही येते ना नाचता? मग नाही घेणार. कळलं ना? आम्हाला बेस्ट टीम व्हायचंय आणि ज्यांना नाचता नाही येत त्यांना आम्ही नाही घेऊ शकत. चल संध्याकाळी भेटूया. बाय. आणि बॅट आण रे. हो हो. अशी पटकन मैत्री केली ना की मग भीती नाही वाटत. मी तन्वीशी खूप वाईट वागलो होतो, पण तिने माझ्याशी अगदी सहज मैत्री केली. मला वाटलं तन्वीला सॉरी म्हटलं पाहिजे. बोला, काय पाहिजे? काका ही कितीची आहे? ही 250 रुपयाची. ही कितीची आहे? 300 रुपयाची. आणि काका ही कितीची आहे? 100 रुपयाची. ही दाखवा ना. माझं ठरलं होतं, आता आयुष्यभर मी असाच तिच्याकडे बघत राहणार. आपल्याच वर्गात आपली गर्लफ्रेंड, आपल्या सोसायटीत आपली प्रेयसी, सगळं कसं जुळून आलं होतं. तन्वी माझं पहिलं प्रेम होतं, पण हळूहळू तिची माझी गट्टी जमली.
ती आमच्यासोबत खेळायला लागली. खेळता खेळता ढोपरं फोडून घ्यायला लागली. आम्ही दोस्त झालो, यार झालो. आणि मी तिला गृहीत धरू लागलो. मी समजू लागलो की तन्वी आहेच, कायम, सतत, काही झालं तरी माझ्या सोबत. फर्स्ट साईट लव्ह आयुष्यभर टिकतं असं म्हणतात, पण मैत्रीच्या ओघात मी विसरलो की मी मोठा होऊन मैने प्यार कियाचं प्रेम आणि ती सुमन होणार. आम्ही प्रेम आणि सुमन नाही झालो, ना सिमरन आणि राज झालो, मोठे मात्र झालो. दादा बरोबर आहे ना? चालू दे तुझं. आन्या, तन्वी, अरे नाही यार. दादा दादा तुझ्या पाया पडतो, तिला ह्याच्याबद्दल सांगू नकोस प्लीज. तिला बाहेरूनच कटव प्लीज 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 प्लीज. हाय अभि दादा. हाय. काकू कुठे आहेत? आईनी पुरणपोळ्या पाठवल्यात. अगं ते 4 नंबरच्या टेंबे काकूंकडे गेलीये. ओ, मी ठेवू आत? हो. आन्या कुठे आहे? तो घरी नाहीये. अच्छा, घरी नाहीये का तो? नाही. याहून भयंकर काय असू शकतं? आपण असे सोललेल्या कोंबडीसारखे दिसतोय आणि आपल्या मैत्रिणीने आपल्याला बघावं. काय प्रॉब्लेम काय? हे काय केलंयस तू? दाढी केली. पण तुला कुठे होती दाढी? होती ना थोडी थोडी. तन्वी हसू नको. मी कुठे असते? तन्वी हसू नको. अरे हे घे, आईने तुझ्यासाठी पाठवलंय. परत परत परत. मार खाणार आहेस आज. हो, वाट बघ. हसणं बंद कर तन्वी. मी नाही हसत आहे. हसू नको. पण तू हे काय केलंयस? तुला ना तुला दाखवतो. तन्वी थांब, मी पाणी होती. नाही प्लीज, पाणी नको प्लीज. नाही आना प्लीज, नको. आता का? नको ओतू नको. का नाही. आता का? ओतू नाही 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 म्हंटल ना मी. असतात मुलींच्या काही गोष्टी, तुला नाही कळणार. मुलींना खरंच मुलांपेक्षा जास्त अक्कल असते, किंवा मुली मुलांपेक्षा लवकर मच्युअर होतात. तेव्हाच मला कळलं असतं तर. लोक म्हणतात की पहिलं प्रेम संपत नाही. इतरांचं मला माहित नाही, पण माझ्या बाबतीत ते कायम माझं असू शकलं असतं. वा वा. वर्षभर अभ्यास करत होतो. अभिनंदन. अभिनंदन सर. अरे धन्यवाद. वा वा, अभिनंदन. चांगले टक्के पडले तुमच्या मुलाला. बरं आता पुढे काय करायचं म्हणतं? सध्या मोटरसायकल घ्यायचं म्हणतोय. म्हणजे मीच त्याला म्हटलं चांगले मार्क पडले तर तुला मोटरसायकल घेऊन देईन. पण आता काय, मोठा इंजिनिअरिंगला आहे, हा आर्किटेक्चरला जायचं म्हणतो. अहो म्हणजे खर्च आहे हो. पण हा मुलगा समंजस आहे. म्हणाला तुम्ही आणा, तोपर्यंत मित्रांबरोबर जाईन मी. आन्या, चल बस एकत्रच जाऊ. नको तुझा. का? लाज वाटते माझ्या मागे बसायला? ठीक आहे, हे घे. तू चालव, मी मागे बसते. चालेल तुला? आवडेल मला. नाही नको, तू चालव, मी बसतो मागे. शाळेत असताना तर जग मला मोठं वाटायचं, पण कॉलेजमध्ये आल्यावर मला कळलं की याहूनही मोठं जग जगात आहे, सुंदर आणि रंगीत. अचानक माझ्यासमोर खूप सारी कवाडं, खिडक्या, इंटरनेटच्या विंडोज उघडल्यासारखं झालं.
आधी मला वाटायचं फर्स्ट साईट लव्ह एकदाच होतं, पण कॉलेजच्या पहिल्याच दिवशी माझ्या बाबतीत ते अनेक वेळा झालं. पहला प्यार बार बार लगातार. परी कथेच्या पर्या होऊनी खऱ्या उतरल्या चंद्रावरुनी. हो हो परी कथेच्या पर्या होऊनी खऱ्या उतरल्या चंद्रावरुनी. खबर नवी जरा मला बाबरा अचानक गेल्या करुनी. उठून आले धुके गुलाबी जादू कशी झाली अशी इथे बघू का तिथे नजर अडखळे झुळूक हर जाते हसुनी. परी कथेच्या पर्या होऊनी खऱ्या उतरल्या चंद्रावरुनी. बेभान उडतात फुलपाखरे रंगात वाहून मन बाबरे. हो हो बेभान उडतात फुलपाखरे रंगात वाहून मन बाबरे. हलकी नशा रोज हाती उरे दुनिया खरी की इशारे खरे. कळे तरी ना बळे खुळावे काया अशी माया जशी इथे बघू का तिथे नजर अडखळे झुळूक हर जाते हसुनी. परी कथेच्या पर्या होऊनी खऱ्या उतरल्या चंद्रावरुनी. तारे निवारे गुलाबी हवे वाऱ्या सवे गंध येती नवे. ओ हो तारे निवारे गुलाबी हवे वाऱ्या सवे गंध येती नवे. ते धुंदी स्वप्नात ही जागवे नजरेत सलगीचे लाखो दिवे. जुळे तरी ना मिळे हवेसे माया नको जाया आता इथे बघू का तिथे नजर अडखळे झुळूक हर जाते हसुनी. परी कथेच्या पर्या होऊनी खऱ्या उतरल्या चंद्रावरुनी. मला ती जाम आवडली होती. ती ना एखाद्या बाहुलीसारखी होती. नाजूक गोड परी कथेतील परी. सगळं मॅचिंग असायचं तिचं. केसाच्या बो पासून पायातला सँडल पर्यंत. अगदी नखाचं नेल पॉलिश पण ती रोज बदलत असणार. माझी सगळी स्वप्न बघून झाली होती. आता फक्त आमचा इंट्रो राहिला होता बास. एक्सक्यूज मी. हाय, मी मोहिनी. म्हणतात ना ओपरवाला जब भी देता है छप्पर फाड़के देता है. हाय. तू अनुराग ना? ऍक्च्युली मला वनारसे मॅम आहेत ना त्यांनी तुझा रेफरन्स दिलाय. शी टोल्ड मी की तुझे डायग्राम्स खूप छान असतात. मला तुझा प्रोजेक्ट बघायचा होता जस्ट फॉर रेफरन्स. सो मला प्लीज दाखवू शकशील?
तुझा प्रोजेक्ट मला दाखवू शकशील प्लीज? हो हो शुअर शुअर. ग्रेट. ओके देन, बाय डिअर. डिअर. अरे एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. येस. कधी कुठे कसं आणि केव्हा भेटायचं? कॉलेजमधली पहिली डेट. सगळं कसं माझ्या मनासारखं होत होतं. सिनेमात होतं ना तसं, स्लो मोशन. ती माझ्या समोर बसून माझा प्रोजेक्ट बघत होती. मध्ये मध्ये माझ्याकडे बघून हसत सुद्धा होती. अजून काय हवं असतं? आत्ताच यायचं होतं हिला. काय रे, काय झालं? काय नाही काय नाही. आर यू ओके? या ओके ओके. शुअर. अन्या, काय करतोयस? काय नाही. हाय, मी तन्वी. हाय, मी मोहिनी. आणि ही अंजली. ओ हॅलो. ए या ना, बसा ना प्लीज. हा बसा बसा बसा. अगं तिला माझा प्रोजेक्ट बघायचं होतं. हो. वनारसे मॅमनी रेफरन्स दिलाय माझा. ए तू पण आमच्याच क्लासमध्ये आहेस ना? हो, पण माझं बायो नाहीये, ह्याचं आहे. अच्छा. बरं चल अन्या, मी घरी निघतीये. तू येतोयस? आम्ही एकाच कॉलनीत राहतो. ओ रिअली? हो, आणि आम्ही ना कॉलेजला येतो सुद्धा एकत्र. वाव. तू पण? नाही मी नाही, मी बसने येते. गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये राहते ना मी. अच्छा. ए तुझं ब्रेसलेट खूप मस्त आहे ग. कुठून आणलंस? अगं ती घरी बनवते ब्रेसलेट्स. हो, काय सांगतेस? आपल्याला आवडणाऱ्या दोघींमध्ये मैत्री होऊ घातलीये. याहून भयंकर काय असू शकतं? कारण त्या दोघी समोर असतील तर कन्फ्युजन अजूनच वाढेल. कोण आवडतं आपल्याला नक्की? एकीकडे ही गुलाबी मुलगी, सगळं परफेक्ट मॅचिंग असलेली, आणि दुसरीकडे माझी बालमैत्रीण, माझं पहिलं प्रेम. मी ठरवलं. खूप झाला कन्फ्युजन. आता पण हिम्मत करायची. माझा निर्णय झाला होता. डायरेक्ट प्रपोज. पत्र लिहून. एक घाव दोन तुकडे. प्रिय तन्वी, माय डिअर मोहिनी. दोघी थोडी ना हो म्हणणार आहेत. आणि म्हणाल्या तर. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. तुमचे काही लेटर्स खाली आलेले ते घेऊन आलोय. थँक्यू. वेलकम. अरे चिवताई उठली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली झोप? नाही. नाही. बरं ठीक आहे, तू अजून 5 मिनिटं आजीकडे जाऊन झोप. मी बाबाला उठवून येते. जा. आजी. या 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 या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अनुराग उठ उठ, चल बघ किती वाजले. अनुराग अनुराग उठ, चिवला उशीर होतो. किती वाजले? काय रे, काल झोपेत पण तचकत होतास, काय झालंय? काही नाही, रात्री जरा जास्त झाली. आले होते सगळे? ऑलमोस्ट. लहानपणीचं जग किती वेगळं असतं ना ग. आणि आता प्रॅक्टिकल वागावं लागतं. आज सकाळी सकाळी एकदम डीप थॉट अँड ऑल. चल चल उठ ना आता. राधिका. अरे काय आहे? ऐक ना. काय? बोल पटकन. तुला मी आवडतो ना? अरे हा काय प्रश्न आहे? सांग ना. लग्नाच्या 7 वर्षांनंतर सुद्धा तुला हा प्रश्न पडतोय? सुपर. आज चिवला सोडायला तुला जायचंय की नाही?
लक्षात आहे ना? चला उठा. काय यारान्या, काल रात्री अचानक पार्टीतून निघून गेलास एकदम. नंतर का धमाल केली माहिती आम्ही, एकदम कल्ला. हो ना. अरे हो, तुला एक महत्वाचं सांगायचंच राहिलं. तू जीवला शाळेत सोडायला येतोयस ना? हो. एकटाच येतोयस का वहिनी पण येतात बरोबर? एकटाच येतोय. का रे? हा, मग काय नाही, आल्यावर बोलू. अरे बोल ना. अरे तन्वी आलीये परत. कोण? अरे आपली तन्वी परत आलीये इंडियात. चिऊ अगं पडशील. नाही पडणार ग. चिऊ बाबा बाबा इकडे, इकडे, चल इकडे. ना लवकर. हळूहळू. सावकाश. गुड गर्ल. चिऊ इकडे. डबा दिलेला सगळ्या फ्रेंड्स बरोबर शेअर करायचा आणि भांडाभांड करायची नाही. ओके. चला किशी द्या मम्माला. बाय बाय. पण ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. निवांत आज. कसं आहे साने? अरे जायचंय ना मग. हो तर हा हा काय निघालो. झालो का? हा येतो चल. ह्याचं चल, काय? बाय, बाय. ते मॅथचं पुस्तक आणायला विसरू नको उद्या. हो चला. आणि एक मिनिट हा. पाव्या तू काहीतरी सांगत होतास. अरे बस तरी. हा. अरे काय रे, काल रात्री झोप नीट झाली नाही वाटतं? नाही असं काही नाही. असं काही नाही काय. अरे हँगओव्हर अजून दिसतोय चेहऱ्यावर म्हणून विचारलं. तू ठीक आहेस ना? हो. तू तन्वीचं काहीतरी बोलत होतास. तन्वी? हा, अरे आपला व्हॉट्सअपचा ग्रुप मी बनवला. हा. रियुनियनची पार्टी मी अरेंज केली. त्यावेळी मला असं कळलं की तन्वी इथे आली आहे, म्हणजे इंडियात. तिला म्हटलं मी, अगं ये ना. मग का नाही आली? गॉड नोज का नाही आली. हा पण विचारत होती कोण कोण येणार आहे. तू येणार आहेस का? मी काय म्हणतो अन्या, भेटून घे ना एकदा, बोलून बघ. थांब मी फोन लावतो. ए नको नको. अरे नको. मी निघतो. ब्रेड, बटर, टिश्यू पेपर आणि लिक्विड सूप. हा देतो. अरे मी परत कन्फ्युज झालो होतो. पहिलं पत्र कोणाला पोस्ट करावं, मोहिनीला की तन्वीला? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. येस. माझ्या मनासारखं झालं होतं. मोहिनीचं पत्र सुटलं. अन्या काय ग? बरं झालं भेटलास. प्लीज मदत करतोस? हो. ही उरलेली रद्दी आणशील? हा हा. आणि तू काय करतोयस इकडे? कोण मी? ते हे ग आपलं, हा माझी आत्या राहते ना इंदोरला, तिलाच पत्र पोस्ट करायला आलेलो. भारती आत्या? हा. नीट केलायस ना? हा. भैया जल्दी करो ना वजन. पिछली बार अपने वजन अच्छे से नहीं किया था. हाँ, इस बार अच्छे से करना. और हाँ, इंग्लिश और मराठी अलग अलग करना. और इंग्लिश कैसे किलो? 5 रुपया किलो. कितना? 5 रुपया. 5 रुपया. मैडम ये लेटर आपका है? नहीं दिखा. अचानक माझ्या लक्षात आलं तन्वीचं पत्र हरवलंय. मग मला वाटलं कदाचित हीच देवाची मर्जी असेल. आणि माझ्या नशिबात मोहिनीच लिहिली असेल. माय डिअर मोहिनी, तुला भेटल्यापासून मी खूप आनंदात आहे. तुझ्यासोबतचा वेळ संपूच नाही असं वाटतं. सतत वाटतं एखाद्या अज्ञात जादुई प्रदेशात फिरतोय मी, एखाद्या खजिन्याच्या शोधात. मला माझा खजिना सापडेल का, याचं उत्तर फक्त तूच देऊ शकशील.
देशील? प्रिय तन्वी, असं फॉर्मली काय लिहायचं? तू इतकी जवळची आहेस ना की मी तुझा हात हातात घेऊ शकतो, तुझ्याशी मारामारी करू शकतो. तू माझा ग्रहपाठ करावा, मी आराम करावा. इतके आपण दोस्त आहोत, मित्र आहोत. पण त्याही पेक्षा जास्त काहीतरी आहे का? ए, हसू नको प्लीज. कॉलेजमध्ये आल्यापासून ना मी खूप गोंधळात पडलोय. इतकी नवीन माणसं आयुष्यात घुसलेत ना, कधी कधी तीच जास्त महत्वाची वाटून जातात. पण मन परत तुझ्यापाशीच येतं. आपल्यात काय तन्वी? हॅलो. हॅलो सर मी गोग्रीन कॅम्पेन तर्फे बोलते. हा बोला. सेफ पेपर सेफ फॉरेस्ट. तुम्हाला तुमचं मोबाईलचं बिल ईमेल थ्रू आलं तर चालेल का? म्हणजे पेपरची काही गरजच नाही ना सर. आजकाल कुठे कुठे कुणाला पत्र लिहितं, सगळं ईमेल थ्रूच तर होतं. त्यासाठी मला काय करावं लागेल? तुम्हाला फक्त कॅपिटल मध्ये गोग्रीन टाईप करून 3344 वर सेंड करायचंय. ऑटोमॅटिकली तुमचं पेपरचं बिल येणं बंद होईल. ओके, थँक्स. आणि खरंय, हल्ली कोण कोणाला पत्र लिहितं नाही का? थँक्यू. वेलकम सर. आले. ये व्हेरी गुड. अरे वा, सायकल. अरे मग आम्हाला सायकल चालवता येते, हो की नाही ग? बरं, आज न विसरता आम्हाला स्काईप अकाउंट ओपन करून द्यायचं. हो बाबा. कारण तुम्ही गेल्यावर आम्ही बोलणार कसे नाहीत, हो की नाही ग? करूया. दूध पिणारेस ना तू? ये. आणते. काय मस्त सायकल चालवली तू. ऐकलंस ना? हो, बडबड बडबड. आते बघ दूध. हा, मिळालं. हा, बरी रमली आपण. ती काय अगं, सगळीकडे रमते. आता एक काम करूया, परत एक राऊंड मारूया. ऐक, किती शांत असतं ना ग इथे सगळं. हो, आपल्या सोसायटीत कसं ना, सतत मुलं खेळत असायची. खरे, अगदी जिवंत असल्यासारखं वाटायचं. कंटाळा नाही येत तुम्हाला इथे? आता सवय झाली ग. ये व्हेरी गुड. येस. रेवा, थांब थांब, आधी दूध पिऊन घ्या. चला. नाही, तू आधी डबल सीट बस. अगं, पण डबल सीट घेण्यासाठी आपल्याला ताकद हवी की नाही अंगात? रेवा, तुला माहितीये, तुझी मम्मा ना कायम गाडी चालवायची आणि तिथे सगळे फ्रेंड्स मागे बसायचे. ए, थांब. काय झालं? माझं जर्नल राहिलंय घरी, मी जाऊन घेऊन येतो. तू जा. नाही नको, मी थांबते, तू घेऊन ये. अगं, माझ्यामुळे तुला कशाला उशीर? तू जा, मी येतो. अनुराग, हा, मी आलेच. हा, एका मिनिटात. हा. हॅलो अनुराग. हॅलो. कसा चाललाय अभ्यास? व्यवस्थित. अभ्यासाचं जराही टेन्शन घ्यायचं नाही. हा. मी मोहिनीलाही तसंच सांगितलंय. तुला जेली आवडते ना? खूप. हॅव सम. या, थँक्यू.
सॉरी अरे रिहर्सल संपतच नव्हती. नाही नाही, नो प्रॉब्लेम. झाले डायग्राम्स काढून? हो झाले ना. तू बायोलॉजीचे पण काढलेस? हा. यू सो स्वीट. बाय द वे, नाईस टी शर्ट. थँक्स. तू जीन्स नाही घालत? आय मीन मी तुला जीन्स मध्ये कधीच नाही बघितलंय. 1000 रुपयाची एक पॅन्ट? वेड्यासारखे हट्ट करू नकोस, आधीच सांगून ठेवते. अगं आई, ती खूप दिवस टिकते. हे बघ. अरे पण मध्येच तुमची फॅशन बदलली तर पैशाची नासाडी नाही का? बाबा, पण ती सारखी सारखी धुवावी पण नाही लागत. अरे देवा, म्हणजे हा सुद्धा तशीच कळकट्ट मळकट्ट घालून जाणार पॅन्ट. आपण एक काम करूया, ते काय जीनचं कापड आहे ना, ते आपण दुकानात विकत घेऊ आणि आपल्या टेलरकडनं शिवून घेऊ. फर्स्ट क्लास तुझ्या मापाची शिवून देईल. काय ती शिवलेली जीनची पॅन्ट जाम कचाळ दिसते. नाही, मला रेडीमेडच हवी आहे. अन्या, हे बघ, आपण दादाला जीनची पॅन्ट कधी घेऊन दिली? त्याने 12वीला उत्तम मार्क मिळवले तेव्हा. तू मिळव, तुला घेऊन देतो. काय बरं, त्याला 6 महिने आहेत अजून. अरे मग तोपर्यंत ह्या टिकतील ना. आणि तशाही पावसात कुठे व्हायतात त्या जीनच्या पॅन्ट? मग उगीच नको मांजरपाटाचं कापड आपल्याला. तुम्ही भलते लाड करू नका, आधीच सांगून ठेवते. नाही, मला रेडीमेडच हवी आहे. मी नाही घालून जाणार ती शिवलेली पॅन्ट कॉलेजला. सगळे हसतील ना मला. तू एक काम कर, तू काही दिवस दादाची पॅन्ट घालून जा. ओ बाबा, मी नाही देणार माझी पॅन्ट. एक मिनिट, तो देईल तुला. जिच्यासाठी केला होता अट्टहास, ती न बघताच निघून गेली. अन्या, दादाची जीन्स घातलीस ना? हिला सगळं कसं कळतं आणि का? हो. एनी प्रॉब्लेम? नाही ना? नाही. गुड. तन्वी, ऐक ना, मला तुझ्या गाडीची चावी दे ना. तुझं लेक्चर संपायच्या आत परत येईन मी. नक्की? अगं 100%. थँक्यू. वाव, मला स्नोबॉलच्या पेस्ट्रीज खूप आवडतात. थँक्यू सो मच डिअर. ए, ही झाली ना की मला ती स्ट्रॉबेरी विथ क्रीम पण दे. हा, ती असं म्हणाली तेव्हा खरं तर मला आनंद झाला, पण आधी माझा हात माझ्या खिशाकडे गेला. परवडणार आहे का आपल्याला हिला अजून एक पेस्ट्री खाऊ घालणं? जीन्सचं कौतुक तर नाहीच, पण तरी हिच्यासोबत वेळ घालवायला कुछ भी कुर्बान. आज 100 रुपये गेले. हॅलो, हा आई, मी बोलतेय. हो, थोडासा उशीर झाला आहे. सॉरी ना ग. ऐक, हो, यापुढे नाही करणार मी कधी उशीर. बरं ऐक, तू प्लीज बाबांना काहीतरी सांगशील? बरं बरं, मी सांगेन बाबांना घरी आल्यावर. हो हो, नाही होणार यापुढे कधी उशीर. ठीक आहे, सॉरी. हो, ठेवू? मुली अशाच असतात, भित्र्या भागूबाई. अरे तू कधी येणार होता? सॉरी. अगं झाला उशीर. हे सॉरी ना घरी जाऊन माझ्या बाबांना सांग. काय? हो, आणि आता प्लीज चल लवकर. तन्वी, ऐक ना, गाडी ना बहुतेक रिझर्वला लागलीये. काय? हो, सारखी बंद पडते.
अरे बाबा मला पैसे देत नाहीत. आठवड्याभराचं पेट्रोल तेच भरून देतात. आता काय करू मी? आधीच तुझ्यामुळे वाट लागलीये माझी. ए ऐक ना तन्वी, मी आहे ना, टेन्शन कशाला घेते? तू बोलू नकोस अरे माझ्याशी. अरे पॅन्ट यार. पण तू दादाची जीन्स का रे घातलीस? ते मी तुला नंतर सांगतो, नंतरचा विषय आहे तो. सॉरी बाबा, पण इतका उशीर का झाला कळत नाही? घरी लोक वाट बघत असतात. काका, ते ऍक्च्युली कॉलेजमध्ये इव्हेंट आहे ना, त्यात आम्ही दोघांनीही भाग घेतलाय. 2 दिवस तिची प्रॅक्टिस बुडाली एक्स्ट्रा लेक्चर्समुळे, म्हणून तिला काहीच जमत नव्हतं. त्यात टेन्शन, तुम्ही ओरडाल म्हणून. सांगितलं तिला काका उगाच कशाला ओरडतील ना, म्हणून मी तिकडे थांबलो तिच्यासाठी, आणि मग आम्ही एकत्र आलो. सॉरी हा. हो ना, मलाच काही जमत नव्हतं. पण पुन्हा असं कधीही झालं तर कळवायचं. मी आलो असतो ना तुम्हाला घ्यायला. अनुराग, हा बरं झालं तू थांबलास तन्वी सोबत. नो प्रॉब्लेम. शाण्या, मला डान्स येत नाही. मला डान्स येत नाही. चिमटा काय काढते? माझ्यामुळे सुटलो ना आपण. वा 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 वा, सुटलो म्हणे. थापाड्या, कसं जमतं रे तुला असं खोटं बोलायला? इट्स अन आर्ट यू नो. मोठा. आणि काय रे, सारखा सारखा माझ्या बाबांच्या ग्लासकडे काय बघत होतास? तन्वी, तुझे बाबा घरातच डिरेक्टली? सॉलिड यार. माझे बाबा गपचूप बाहेरून घेऊन येतात आणि माईला मस्का मारायला भाजी वगैरे घेऊन येतात. ऐक ना, तुमच्या घरात खूप वाटले असतील ना? हो, मग मी काय म्हणत होतो? नाही, अजिबात नाही. मला फक्त एकदाच ट्राय करायची. गॉड प्रॉमिस. नाही. आणि आता तू घरी निघ बघू. तू घरी निघ करायची बघू. मला. नाही, तू घरी निघ बरं. तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना, तू माझ्यासाठी एवढं पण नाही करणार. गुड नाईट. जमणार नाही. तन्वी, हे बस बस बस. अगं बाबा बस ग. संपली. हो गा, ओके. डॉक्टर म्हणतात रोज 1 पेग चालतो. हो, डॉक्टरांनी लिहून दिलंय औषधाऐवजी रोज 1 पेग जेवणाआधी. जरा ती बाटली दे. अहो, संपलीये ती. शाबाश. अशी उलटी का ठेवलीत ती? तनू, यांना लव्ह ड्रॉप्स म्हणतात. जे हे पितात ते आयुष्यभर रोमॅन्टिक राहतात. काही नाही ग, एकही थेंब वाया जायला नको ना, म्हणून हे उपाय, बाकी काही नाही. बाबा, पूर्वी असं कधीच नाही करायचं आता तुम्ही. पण जेव्हा माझ्या उरलेल्या बाटल्या तू तुझ्या मित्रांकरता नेल्यास ना, तेव्हापासून मी हे करायला लागलो. सॉरी. हळू, नाही तर मी मार खाईन. सॉरी 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 सॉरी. चल आता. चल लवकर, चल लवकर. 1 2 3. आईला तन्वी, 3 बाटल्या. बघा, हळू बोल ना, वाट लागेल माझी. सॉरी 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 सॉरी. पण काय रे, तुम्हाला एवढा वेळ का लागला? मी कधीपासून थांबलो इथे. अरे हिच्यामुळे वेळ झाला. ते आणलंय ना, ते मेहरबानी समजा. त्या बाटल्या कशा आणल्यात ना, माझं मला माहिती. सॉरी 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 सॉरी. घरी कळलं ना तर फटके पडतील मला. हे खरंय तन्वी, मानलं यार तुला. आईला आपल्यात नाहीये एवढी हिंमत. खरंय तन्वी, तू ना माझी बेस्टेस्ट फ्रेंड आहेस. तुला माझा आशीर्वाद आहे. तुला हवं ते मिळेल. हो ना, आता प्लीज आटपा लवकर.
ही प्यायची कशात ना? माझे बाबा ऑरेंज ज्यूस मधून पितात. झालं का? आता ऑरेंज ज्यूस कुठून आणायचा? ऑरेंज ज्यूस नाही, पण मी ना ऑरेंज फ्लेवरचं ग्लुकॉन डी आणलंय तुमच्यासाठी. हॅलो पव्या. हा बोला ना. झोपलायस? नाही बोल ना. काय रे? मला तन्वीच्या घरचा ऍड्रेस हवा होता. हा तन्वीच्या घरचा ऍड्रेस हवा होता. हा पाठवतो फोनवर. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आई कुठे गेली? आज त्या चिवला सोडायला शाळेत गेल्या. हं. येतीलच. अरे इस्त्रीचे कपडे तरी बाजूला ठेव. तू पण ना अनुराग, तुझं बघून ती चिव पण अशीच वागते. कधी सुधारणार तू? बरं ऐक, माझं मोबाईलचं बिल भरून टाक. सारखे मला फोन करतायत. आणि लक्षात आहे ना, आज संध्याकाळी आईनं घेऊन डॉक्टरकडे जायचंय. अपॉइंटमेंट आहे त्यांची. काय रे? त्या पव्याचा फोन आला तर सांग मी खूप बिझी आहे म्हणून. मी सांगणार आहे त्यांना. बस झालं. सारखं काय रियुनियन रियुनियन. अरे काय बोलतोयस तू? आता रोज रोज काय भेटायचं ना. का? काय झालं? अगं त्या दिवशी रियुनियनच्या पार्टीला हा नव्हता, ती नव्हती. आता त्यांना भेटा. कशाला ना. मग काय झालं? भेट की. जुने मित्र भेटतील. मस्त मजा येईल तुला. जुने मित्र, जुन्या आठवणी, धमाल येईल. हे बघ, मी तुझ्या जागी असते ना तर नक्की गेले असते. इट विल बी गुड फन. जा ना. खरं तर मला जायचा कंटाळा येतो, पण आता तू एवढं म्हणतेच आहेस तर जातो. माझ्यात मी जपले तुला सांगायचे, जमलेच ना मला कधी चाहुल तुझी. नुसती पुरी भिर भिर उडे, मन हे तुझ्याच भोवती. उलगडून हे पसारे गोड गोड आठवाचे, हरवून तुझ्यात मन राही. बंध तोडून हे सारे मिसळून तुझ्यात जावे, वाटते आता खुया परी. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग. असतो सदा मी आता ड्रीमिंग. हृदयात वाजे नाही त्याच्या बाजू समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग. असतो सदा मी आता ड्रीमिंग. बघू, हे घ्या. हे हॅलो. हा न्या, मिळाला ना ऍड्रेस? हो मिळाला. काय मग भेटलास की नाही तन्वीला? नाही भेटलो अजून नाही. मी भेटलो की सांगेन ना तुला. नक्की सांगा मला तुम्ही दोघं भेटलात की. हा हा चल.
प्रत्येक लव्ह स्टोरीमध्ये विलन असतोच. आमच्या लव्ह स्टोरीचा विलन पव्याच होता. नको त्यावेळी नको तेव्हा त्याने फोन केलाच. अभि फोन बघ कुणाचा आहे. हॅलो, हा कोण? हा एक मिनिट. हा आन्या, ए आन्या, अरे फोन आहे तुझा. सांग मी घरी नाहीये. नक्की? अरे कोणीतरी मोहिनी आहे. मोहिनी? अरे मोहिनी तर आधी सांगायचं ना. चल चल दे. थँक्यू. हॅलो. नाही झोपलो नव्हतो, एक्सरसाइज करत होतो. हा चालेल ना. ओके, बाय बाय. आम्हाला ना पुस्तक घ्यायचंय रेफरन्ससाठी. मग कंपल्सरी आहे. सांग मग आईला. बरं जा माझा पाकिट आण. दादा खरंच पुस्तक हवंय. मोहिनी प्रकाशनचं का? आमची उडी फक्त वडापाव, पाणीपुरी, शेवपुरी इतकेच. पण मोहिनीने मला फ्रँकी, पेस्ट्रीज, पास्ता, नूडल्स पासून म्हातारीच्या केसांपर्यंत सगळ्यांची ओळख करून दिली. तुला हवंय? नाही नको. घे ना. तू खा. ओके. मोहिनी, मी तुला एक पत्र लिहिलेलं, तुला मिळालं ते? ओ येस डिअर, मी ऍब्सोल्युटली तुला सांगायला विसरले. अरे ते पत्र ना मी माझ्या आईला पण दाखवलं. किती कौतुक करत होती तुझं. काय सुंदर मराठी लिहिलंयस तू. ए ऐक ना, मला ते स्पेशल एसेज आणि मराठी ते निबंध वगैरे त्याच्यात प्लीज मदत करशील. इट विल बी ऑफ ग्रेट हेल्प. करशील ना तू नक्की? प्लीज प्लीज. हो म्हण ना. हो किंवा नाही हे सोडून ती सगळं बोलली. मला जरा उशिराच कळलं की प्रत्येक ग्रुपमध्ये अशी मुलगी असतेच जिला बघून सगळ्यांना असं वाटतं की ही आपल्यावरच मरते. पण खरं तर त्या तशा नसतातच. त्या सुंदर, गोड पण नॉट रिचेबल असतात. बियॉन्ड बजेट. झालं, संपलं होतं सगळं. माझा हार्ट ब्रेक झाला होता पहिला. जिए तो जिए कैसे दिन आपके, जिए तो जिए कैसे दिन आपके. आन्या, तुला नक्की काय होतंय? तुला नाही कळणार. कोणालाच माझ्या मनातलं कळत नव्हतं. आता खरं तर मला सपोर्टची गरज होती. कोणीतरी मला समजून घेणारं हवं होतं. साधं, सालस, समंजस. हे घ्या. हो शुगरची गोळी घ्या. हा. हो हो घेतो, नको काळजी करूस. हाय. हाय. आज बसनी उशीर झाला उठायला. आणि तन्वी? तिला तर कधी उशीर होतच नाही. आज ऍक्च्युली मला पण उशीरच झाला. म्हणजे उठायला उशीर नाही झाला, आवरायला उशीर झाला. सकाळी 6चा गजर असतो तसा माझा. पण आई सध्या आजारी आहे ना, त्यामुळे स्वयंपाक केला, बाबांना नाश्ता करून दिला आणि मग लक्षात आलं आईची औषधं संपलेत आणि घरातलं सामान सुद्धा संपलंय. म्हणून बाबांबरोबरच निघाले. त्यांची नाईट शिफ्ट आहे ना आज. मग सगळं आवरेपर्यंत उशीर झाला.
विचारू? तू कधी दाढी आणि मिशी वाढवून बघितलीयस? सूट करेल तुला. साधी, सालस, समंजस. मला वाटलं होतं की आता आपण मच्युअर झालोय. एक मॅचिंग कलरचे कपडे घालणाऱ्या मुलीपेक्षा आता आपल्याला आपल्या घराला साधीशी मुलगी आवडायला लागली आहे. ती मोहिनी नव्हती, ती तन्वी पण नव्हती, ती अंजली होती. ए फॉर अनुराग, ए फॉर अंजली. आमच्या घरासाठी परफेक्ट सूट. कारण आमच्या घरात सगळ्यांचीच नाव ए वरून होती ना. अरुण, अश्विनी, अभिनव, अनुराग. आणि आता त्यात अंजली ऍड होणार होती. होय, मी परत प्रेमात पडलो होतो. राधिका, अनुराग, देशपांडे. देशपांडे. हा, देशपांडे यांच्याकडून सप्रेम भेट. झालं. थँक्यू. वेलकम. अनुराग, आपल्या घरात सगळ्यांची नावं ए वरून आहेत ना? हा, मग लग्नानंतर माझं नाव पण का नाही चेंज केलंस? अगं, इतकं चांगलं नाव आहे तुझं, कशाला बदलायचं? घरातल्या सगळ्यांची नाव ए वरून, म्हणून तुझं पण नाव ए वरून ठेवायचं? काय बालिशपण आहे. अरे असंच म्हटलं. बसलीस? हो, चल. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. ही आणि हिची मुलगी दोघीच. त्या दिवशी पण ही एकटीच होती. त्यात ही माहेरी उतरली. नवऱ्याशी पटत नसेल का? एकटीच असेल तर मी आहे ना. माझ्या विचारांनी मीच चमकलो. नाही, ती सध्या काय करते, कशी आहे, सगळं ठीक सुरू आहे ना, इतकंच मला जाणून घ्यायचं होतं, बाकी काही नाही. आफ्टर ऑल कधी काळी आम्ही खूप जवळचे. शाबास. हे बघ असं तू टाक. बघ. हे बघ माझ्याकडे बघ. 1 2 आणि 3. अरे बाप रे, किती लांब गेली ग. चल चल आणूया आपण. चल. ए थांब थांब, माझा हात धर. अन्या, तन्वी, तू इंडियात कधी आली? मी गेले होते, माहित होतं तुला? अरे माझ्या एका मैत्रिणीचं लग्न होतं बँगलोरमध्ये, म्हणून आले होते. आणि आता आलेच आहे तर म्हटलं आई बाबांकडे थोडे दिवस राहूया ना. गुड गुड गुड. ही रेवा, माझी मुलगी. रेवा हा ना अनुराग अंकल आहे, माझा खूप जुना फ्रेंड आहे. से हाय. हाय. हे घे. थँक्यू म्हणा. थँक्यू. वेलकम. तू काय म्हणतोयस आणि इथे काय करतोयस? मी नेहमीच येतो इथे वॉकला. हा असा. जमेल तसं, जमेल तेव्हा.
थोडं यु नो फिट. मी निघते. चल बाय. से बाय. बाय. चला. एक मिनिट. तुझा इथला नंबर आहे इंडियातला? अनायसे आपण आता अचानक भेटलोच आहोत तर म्हटलं मी. गेलीहून. हा, एक मिनिट. रेवा थांबा जरा. हा 9820. हा आणि मी मिस कॉल देऊन ठेवतो. चल बाय. बाय. बाय म्हणा. बाय. 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 तुला भेटून छान वाटलं. परत कधी भेटायचं? उद्या? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गेली बाबा एकदाची शाळेत. नुसती पटर पटर पटर. जाईपर्यंत एवढी गडबड करते ना, आणि त्यात एवढ्या डिमांड्स तिच्या. उफ. बरं ऐक, आज संध्याकाळी दादा वहिनींबरोबर फिल्म बघायला जायचंय. लक्षात आहे ना? हो. काय रे हे तुझं कपाट, किती अस्ताव्यस्त. आणि आज संध्याकाळी फोन करून सांगू नकोस हा, चिवला घेऊन थिएटरला डिरेक्टली पोच म्हणून. काय? हा काय? आज संध्याकाळी आम्हाला आणायला तू येणार आहेस. ओके? इतक्या शॉर्ट डिस्टन्सवर आम्हाला रिक्षा मिळत नाही. चालेल, मला पिकअप राधिका, बोल ना. ऐक ना. बोल ना. आपल्या गाडीचा एसी खराब झालाय. अरे बापरे, आता? मेकॅनिक येईल आणि घेऊन जाईल. गुड. आजचा दिवस मला तुझी ऍक्टिव्हा मिळेल? हो, घेऊन जा. पेट्रोल आहे ना? आता बघ ना तू. आणि किल्ली? दरवाजाच्या मागे असते अनुराग. हा, येतो. बाय. बाय. तुझ्या धीराचं लग्न ठरलंय? कुठली मुलगी केली? संजवडीची आहे. चल बस लवकर. काय झालं? बस म्हणतेय ना. मला अंजली आवडते हे हिला कळलं की काय? अरे बापरे, मी जाम घाबरलो होतो. तन्वी, काय झालं? हे घे. हॅपी बर्थडे. ओ, मला वाटलं. काय वाटलं? की तू विसरलीस म्हणून. थँक्स यार. अरे रेड टी शर्ट. तन्वी ऐक ना, मला चांगला दिसेल का? कधी ट्राय केलास का? घालून तर बघ. आणि तसंही रेड माझा फेवरेट कलर आहे. येस सर. लाल टी शर्ट आहे? हो, मिळेल ना. नाही, प्लेन. ओके.
टी शर्ट छान आहे. रेड अँड ऑल. आवडला? नवीन नाहीये, इस्त्रीचे कपडे आले होते, हाताला लागला तो घातला. आणि आणि काही नाही, तू सांग कसा आहेस, काय करतोस? मी आर्किटेक्ट आहे. ड्रॉइंग्स आधीपासूनच छान होती तुझी. माझी स्वतःची फर्म आहे. काय घर ऑफिस घर आपलं काय रुटीन. तू सांग ना, हाऊ इज लाईफ? गुड. शैलेश माझा नवरा इंजिनियर आहे. आम्ही तिघही, मी शैलेश आणि रेवा, आम्ही बॉस्टनला असतो. खरं तर मला तिला सांगायचं होतं की माझं लग्न झालंय. आत्ता सांगू की थोड्या वेळाने? नाही, आत्ताच सांगतो. छान दिसतेस. आय मीन पूर्वीपेक्षा आता अजून छान दिसायला लागलीस. हो का? खरंच. पूर्वी किती मस्त होतं ना, आपल्या मनात आलं की आपण बोलून टाकायचं. आता नाही करता येत तसं. खूप विचार करून बोलावं लागतं. आधी तरी कधी मनातलं बोलायचंस तू? आय मीन कॉलेजमधले दिवस. अगं आपण खूप नाईव्ह होतो. सहज सोपं वाटायचं कुठलीही गोष्ट बोलताना. मी नाही रे रमत जुन्या आठवणींमध्ये. मोठं होण्याचे दुष्परिणाम. मग शैलेशच ना? कुठे भेटला? तिथेच भेटलो आम्ही, US मध्ये. अगदी लव्ह मॅरेज वगैरे म्हणावं असं नाहीये आमचं, पण त्याने विचारलं आणि मीही विचार केला, काय हरकत आहे. आफ्टर ऑल ही वॉज द फर्स्ट वन टू आस्क. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे. काकू कशा आहेत? आई मस्त आहे, तशीच आहे अजून. मला भेटायचंय त्यांना. चल ना आपण घरी जाऊया. नको. का? आई डॉक्टरकडे गेली ना. का रे, काय झालं? संधिवात. ओ, पण मी विचारल्याचं सांगा त्यांना. हो हो नक्की. आणि काका कसे आहेत? बाबा सुद्धा धमाल. आई बाबा माझ्याकडे दादाकडे आलटून पलटून असतात. आता गेलेत पिकनिकला, ते बँकेचे मित्र आहेत त्यांच्या बरोबर. पण मी येऊन जाईन. हा ये ना. मी खूप मिस करते रे आपली कॉलनी. काय मज्जा करायचो ना आपण. मगाशी तर म्हणालीस की मी जुन्या आठवणीत रमत नाही म्हणून. त्याला कारण आहेत तशीच काही. आणि तुला काहीतरी बोलायचं होतं ना माझ्याशी. तू मेसेज केला होतास, भेटल्यावर बोलूया. काय गोड आहे ग मुलगी तुझी. रेवा. रेवा नाव आहे तिचं. हा. आणि काहीच नसेल तुझ्याकडे बोलायला तर मी निघू का? तू मला म्हणाला होतास तुला काहीतरी बोलायचंय म्हणून मी इथे आले. आणि मलाही वाटलं होतं की एवढ्या वर्षांनी भेटतोय म्हटल्यावर तुझ्याकडे खूप काही असेल मला सांगण्यासारखं. पण तू फक्त आणि एवढंच करतोयस. अगं असं खास काही नाही माझ्याकडे. इट्स ओके. ठीक आहे मग मी निघते. अरे रेवा एकटी आहे रे घरी, आणि म्हणजे आईबाबांकडे सोडून आले तिला. अजून ऍडजस्ट नाही झाली आहे ना ती इथे. मी खूप वेळ दिसले नाही तर डिस्टर्ब होते जरा ती. मी निघते. थांब ना, मी सोडतो ना. इट्स ओके, मी जाईन. तसंही माझं इथे जवळच एक काम सुद्धा आहे, ते पूर्ण करते आणि मी जाते. येते, बाय. कितीदा झुरावे तुझ्याच साठी, कितीदा म्हणावे तुझे गीत उठी. खरं तर मला तिला विचारायचं होतं, का अशी निघून गेलीस मला न सांगता. आधी दिल्ली आणि मग तिथून बॉस्टन. कितीदा सुकूनी पुन्हा फुलावे. हाय.
सकाळी वेगळा शर्ट घालून गेला होतास ना? ते नितीन, अगं ऑफिसमध्ये तो कॉफी वेंडिंग मशीनचं वळला आणि डायरेक्ट माझ्या अंगावर कॉफी सांडली आणि सगळा शर्ट भिजला. सगळं स्टाफ बघत हसत होता. मग मी बदलला. त्याच्याकडे एक्स्ट्रा टी शर्ट होता ना, तो घालून आलो. म्हणून लवकर आलो ना मी घरी. छान दिसतोय पण. हा? अरे रेड कलर मस्त दिसतो तुला. यू शुड वेअर इट मोर ऑफन. हुश, वाचलो. चोरी पकडल्याचा फील. पुन्हा तोच तसाच. जशी आज राधिका बघत होती ना माझ्याकडे, तशीच त्या दिवशी तन्वी रोखून बघत होती जेव्हा मी तिच्याशी खोटं बोलून तिचीच स्कूटर घेऊन अंजली सोबत फिरायला गेलो होतो. तू इथे काय करते? एक मिनिट. तन्वी, काय झालं? हं? कुठे होतास तू? मी ते आपलं होतो. चल पटकन. काकांना हार्ट अटॅक आलाय. काय? आई बॉटल 1 2. आपण प्रेमाच्या दुनियेत असतो, स्वप्नांच्या मागे धावत असतो आणि अचानक असं काहीतरी घडतं जे तुम्हाला वास्तवाचं भान देऊन जातं. जाणवतं की आता आई वडील थकायला लागलेत आणि आपल्या पायात जास्त बळ आहे. आपण अचानक मोठेच होऊन जातो. मी कसं काय विसरून गेलो होतो की ती माझं फर्स्ट लव्ह होती. फर्स्ट साईट लव्ह. तिचं डोकं माझ्या खांद्यावर होतं तेव्हा मला किती छान वाटत होतं. एक सुकून, एक दिलासा. असंच ते आयुष्यभर राहावं असं काहीतरी. पण मग अंजली, मला कळतच नव्हतं नेमकं कोणाचं डोकं मला खांद्यावर हवंय. मला स्वतःचाच खूप राग येत होता. राधिका, राधिका उठा. चला. आलो आपण. हो आलो. चला दादा, गुड नाईट. ओके, गुड नाईट. वहिनी, गुड नाईट. गुड नाईट. अरे हो, आईला सांग बाबांचा फोन होता. धम्माल करतायत मित्रांबरोबर. सांगतो. बाबा परत आले की डिनर प्लॅन करूया पुढच्या आठवड्यात. या शुअर. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. मी मनाशी पक्क केलं की मोहिनी, अंजली यांच्याबद्दल मला जे वाटतं ते फक्त एक आकर्षण आहे.
खरं तर तन्वीच आहे कायम, आणि तीच असायला हवी. खूप झालं. मी तिला सेंड ऑफ पार्टीला प्रपोज करणार. येस. आज फार बोलता नाही आलं. परत भेटशील प्लीज? मनातलं बोलायचंय. Hi friends, welcome everyone to send off party. मला सांग मी कशी दिसतेय? छान. थँक्यू. मी एकाच मिनिटात आले हं. तू चालला नाहीयेस ना? नाही. आहेस ना? हो. आय सी यू इन Hey, सम. move it on. 1, 2, 3, 4. Come on, everyone, sing with me. Are you ready? 1, 2, 3, 4. काही म्हणान्या त्या ग्लुकॉन डी पेक्षा बेटर लागतंय ना. चला शेवटचा. Cheers. वाटलंच मला. तिथे सेंड ऑफ पार्टी सोडून तुमचं हे काय चाललंय इथे? मी आलोच. हा हसू नकोस. आणि चला आता. ऐक ना तन्वी, काय आहे? मला तुला काहीतरी सांगायचंय. पण ह्या परिस्थितीत मला तुझ्याकडनं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. इनफॅक्ट मी ना आता गाडी काढतेय आणि तू आता माझ्या बरोबर घरी चल. ऐकून घेशील का? मी बोललो ना मला तुला काहीतरी सांगायचंय. मी पण म्हंटल ना मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. तू आधी घरी चल. अगं ऐक ना जरा. हे तू असं वागतेस ना म्हणून मला माझ्या मनातलं बोलता येत नाही, वागता येत नाही आणि करताही येत नाही. नेमकं जे करायचं असतं ना ते सोडून सगळं करतोस तू. बावळट. ए बावळट बोलू नको हा मला. आहेसच तू बावळट. बर आहे मी बावळट. मी बावळट, मी मूर्ख, मी. तू मोठी शाणी ना, अभ्यासात हुशार, सतत मदतीला हजर असणारी. तन्वी द ग्रेट, मदर इंडिया. आन्या घरी चल. मला नाही यायचंय घरी. मी नाही येणार. तू जा. ऍक्च्युली तू जा. निघून जा. सतत तुझी टांगती तलवार नकोय मला माझ्या डोक्यावर. सतत तुझं दडपण. तन्वीला काय वाटेल, तन्वी काय बोलेल, तन्वी तन्वी तन्वी. मला माझं माझं जगू दे यार. मला स्वतःचं काय अस्तित्व आहे की नाही? खरं तर ना मला तुझाच त्रास होतोय. मला माझ्या मनासारखं वागता येत नाही फक्त तुझ्यामुळे. आणि इतकं का ओळखतेस तू मला? काहीही गरज नाहीये मला इतकं ओळखायची. मी कसा वागेन, काय करेन, का सगळं माहिती असतं तुला. सतत तुझा पहारा, सतत तुझा धाक. मला ना कंटाळा आलाय. तू ना निघून जा माझ्या आयुष्यातनं. खरंच मोकळं कर मला. हात जोडू का की पाय पडू तुझ्या? नाहीतर एक काम करतो, मीच निघून जातो. बोलणं बंद करतो. हा हे बेटर आहे. सगळे सगळे प्रॉब्लेम सुटतील ना. सॉरी तन्वी, मला माफ कर. आय एम रिअली व्हेरी 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 सॉरी. मी बावळट आहे, मी मूर्ख आहे. आणि थँक्यू मला मदत केल्याबद्दल, मला सहन केल्याबद्दल, मला वेळोवेळी तुझी स्कूटी दिल्याबद्दल. थँक्यू, थँक्यू सो मच.
काकू काय ग आणि आहे अगं नाही अलिबागला गेला ना तो. यंदा ठरलं होतं मित्रांचं सुट्टी लागली की अलिबागला. तुला काही म्हणाला नाही का तो? नाही. कमालच आहे. अलीकडे विचित्रच वागतोय जरा तो. भांडण झालंय का? नाही. हा. काकू. अरे अनुराग ये ना बस. काकू तन्वी कुठे आहे? ती दिल्लीला गेली ना आत्याकडे. तुला बोलली नाही का ती? राहिलं असेल गडबडीत. हाय. हॅलो काकू आहेत? काकू कोण? सॉरी अनुरागची आई आहे का? हा एक मिनिट. तुम्ही या ना आत या. हा. आई तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय. कोण आलंय ग? भाजी मोडायची आहे थोडी. कोण आहे? तन्वी हो ना? अगो बाई अगो तनू केवढी मोठी झालीस तू. राहू दे ग पाया कसली पडतेस. मग कशी आहेस? काय करतेस सध्या आणि कुठे असतेस? बॉस्टनला. हो का? नवरा आहे तिथलाच आहे का? हो. छान. घर खूप छान आहे. मला खूप आवडलं. अनानी केलंय सगळं. पण खरं सांगू का इथे ना सतत दारं बंद ठेवावी लागतात. आपल्याकडे कसं होतं सदान कदा दारं आपली सत्ताड उघडी. ये अनाची बायको. हो मला माहितीये. मी फोटोज पाहिलेत FB वर अनाच्या अकाउंटवर. हो का? राधिका पटकन पोहे कर बघू हिच्यासाठी. ए नाही नको. खरंच नको. मी निघते आता. ए निघते काय? एक तर इतक्या वर्षांनी मला भेटायला आलीस आणि लगेच निघालीस. अगं बघत काय उभी राहिली आहेस? जा बघू. मम्मा हे बघ. मम्मा माझ्या पेन्सिलचं टोकच सुटलं. अनाची. ए बाळा नाव काय तुझं? ओ ए वेडाबाई असं लाजतात का? नाव सांग चिऊ. सांग. तन्वी अनुराग देशपांडे. अनुरागचं आधीच ठरलं होतं मुलगी झाली तर आपण तिचं नाव तन्वी ठेवायचं. कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. मला म्हणाला होता माझ्या लहानपणीची जीवलग मैत्रीण आहे. तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे.
नाही अनुराग, आता भेटू शकणार नाही. तुला नाही कळणार. तू असं म्हणू शकतोस, मुली भित्र्या भागूबाई असतात. किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला, किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला, किती दारडोनी जीवानी हसावे, किती मला वाटलं होतं हे सुद्धा विसरला असशील तू, आणि आठवत असलं तरी येणार नाहीस इथे. का? अशाच खूप साऱ्या काची उत्तरं मी सुद्धा शोधते अन्या, अजूनही. आजही माझा मेसेज मिळाल्यावर तू ह्याच ठिकाणी न चुकता कसा आलास, का आलास? म्हणजे अजूनही आपल्यात काहीतरी आहे ना, जे तुला इथे घेऊन आलंय. कारण मनातल्या त्या आठवणी नाही पुसल्या जात. तन्वी, मला तुला भेटायचं होतं. खूप काही गोष्टी सांगायच्या होत्या. खरंच? त्या दिवशी मी तुला नाही बोललो. माझं लग्न झालंय. घरी जाऊन आले मी. काकू भेटल्या, राधिका भेटली, आणि चिऊ सुद्धा. तन्वी सुद्धा. आय एम रिअली व्हेरी हॅपी फॉर यू अनुराग. तुला न भेटता जाणार होते मी, पण मग म्हटलं ह्यावेळी ना सगळं संपवून जाऊया. संपवून? राहून गेलेलं सगळं सांगायचं, ऐकायचं, बोलायचं, राहून गेलेलं सगळं. तन्वी, आता बोलून काय होणार आहे? आता आपण आपापल्या आयुष्यात खूप पुढे निघून गेलोय. आपली लग्न झाली आहेत, आणि आपण आपापल्या संसारात खूप सुखात होता. अन्या, गैरसमज नको करून घेऊस. अरे, माझं आणि शैलेशचं मस्त चाललंय. काही आणि कशाची कमी नाहीये रे आयुष्यात. पण कधी कधी ना काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतं. खरंच. मैत्रिणीचं लग्न आटपून निघून जाणार होते मी परत, पण म्हटलं ह्यावेळी जर तुला न भेटता गेले ना, तर परत कधीच नाही भेटू शकणार. आय एम सॉरी तन्वी. मनापासून सॉरी म्हटलं तर मनावरचा भार कमी होतो असं म्हणतात. सो आय एम रिअली सॉरी. कशासाठी? त्या दिवशी मी तुझ्यावर ओरडलो त्यासाठी. नंतर सॉरीचं कार्ड घेऊन मी तुला भेटायला आलो, पण मी तुला दिलंच नाही त्यासाठी. शाळेत तुझ्या बाकाकडे बघत बसायचो मी सतत त्यासाठी. तुला गृहीत धरलं त्यासाठी. तुझी स्कूटर घेऊन मोहिनी सोबत फिरायचो त्यासाठी. दारू पिऊन हिंमत गोळा केली. म्हटलं मनातलं सगळं तुला सांगून टाकूया, बोलून टाकूया. पण भांडलो मी तुझ्याशी त्यासाठी. त्या सगळ्यासाठी सॉरी, रिअली सॉरी.
असं म्हणतात माणूस सॉरी म्हणायला खूप वेळ घेतो, पण त्याही पेक्षा जास्त वेळ माणूस आय लव्ह यू म्हणायला घेतो. हल्ली म्हणतात सहज पटकन बोलून मोकळे होतात, पण आपण लहान होतो ना तेव्हा का कुणास ठाऊक लागायचा वेळ नाही जमायचं. हिंमतच व्हायची नाही, भीती वाटायची. तू एक्सेप्ट नाही केलंस तर किती वेळा इथपर्यंत यायचं, वाटायचं बोलूया बोलूया. हसू नको तन्वी, हे हसू नको तन्वी. तू का हसतेस? मला माहितीये. तुला काय माहित? करेक्ट आहे, भीती तर वाटतेच ना रे. खरं सांगू, लहानपणी मी तुला भित्री भागूबाई म्हणायचो, पण घाबरायचो मी. बोलून टाकावं रे, मनावरचं ओझं हलकं होतं. माझं प्रेम होतं तुझ्यावर तन्वी. आय स्टील लव्ह यू अनुराग, आणि कायम प्रेम करत राहीन तुझ्यावर. पहिलं प्रेम आहेस तू माझं, आणि पहिलं प्रेम नाही विसरता येत. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी अजूनही सतत तुझी आठवण असते. असायलाच हवी, पण विदाऊट गिल्ट. अरे हेच तर सांगायचं होतं मला, तुझ्याबद्दल शैलेशला सांगायचंय. FB वर किंवा मोबाईलवर तुझा फोटो बघत असताना ना कुणीतरी येतंय, म्हणून विंडो बंद नाही करून टाकायची आहे. माझ्या आनंदाच्या क्षणी बिनधास्त मोकळेपणाने तुला फोन करायचा आहे, आणि तुला मेसेज टाईप करत असताना बॅकस्पेसला जाऊन डिलीट नाही करायचंय. वाव अन्या, आज जर बोललो नसतो ना तर एकमेकांची मैत्री गमावून बसलो असतो आपण. अजूनही आपण खरंच मित्र म्हणून राहू शकतो इतकं सगळं वाटून गेल्यानंतर? जे वाटून गेलंय ते तू किंवा मी मनातनं पुसून टाकू शकत नाही ना. ते कायम आपल्या बरोबर राहणार अनुराग, आणि त्यात काही चूक नाहीये. नव्हतं इतकं तर खरंय. याचसाठी तर मी इथे आले होते. जे मला वाटलं होतं ना तेच तुला वाटलं होतं ना रे. भास सांगून मोकळं व्हायचं होतं मला. सगळं शेअर करायचं ना रे आपण. इथे या गच्चीवर केवढी धमाल केली आहे ना आपण. या सगळ्या आठवणी घेऊन आता मी परत जाणार आहे, आणि आता कुठलीच इनिबिशन्स नसतील. वाव. उद्या निघतेय मी, पण आता कायम कॉन्टॅक्ट मध्ये राहीन तुझ्या.
तन्वी, एक महत्वाची गोष्ट राहिली. हे तुझ्यासाठी घेतलं होतं. अन्या, आयुष्यात एक गोष्ट दिली तुम्ही आम्हाला, तीही चुकीची. किती हलकं वाटत होतं मला, इतक्या वर्षांचं ओझं उतरल्यासारखं. मॅरेजेस आर मेड इन हेवन सगळे म्हणतात, मग तरीही आपण आपलं पहिलं प्रेम कधीच विसरू शकत नाही का? कारण खूपदा आपण ते व्यक्तच केलेलं नसतं. ते व्यक्त केलं की त्याचं ओझं उतरतं. प्रत्येकाला पहिल्यांदा प्रेमात पडलेल्या मुलीसोबत संसार करता येत नाही, पण ती व्यक्ती कायमची तुमची झाली नाही तरी काय बिघडलं? ती अजूनही तुमच्या आयुष्यात आहे. खूप छान मैत्रीण म्हणून हे काय कमी ग्रेट फिलिंग आहे? तन्वी म्हणाली ते बरोबर आहे. एकमेकांच्या समोर येऊन भला मोठा पॉज जाण्यापेक्षा एक छान स्माइल चेहऱ्यावर येणं कधीही बेटर आहे. आणि त्यासाठी ना फक्त थोडीशी हिंमत दाखवावी लागते, जशी आज मी दाखवली. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग. हो असतो गाच स्माइलिंग, बघता तुला मन जम्पिंग, वाटे हवे गोड फिलिंग. तरारारा असतो गाच स्माइलिंग, बघता तुला मन जम्पिंग, वाटे हवे गोड फिलिंग. हलके हलके फुलणारे फिरती ओठांवरती येई तुझेच गाणे. धुंद धुंद क्षण सारे हलके हलके फुलणारे फिरती ओठांवरती येई तुझेच गाणे. खिडकीतून डोकावून दिसतेस का, पाहतो तुला क्षणोक्षणी, कळता तुला मी संपतो रोखू कशी, तगमग आता ही रोजची. नजरेतूनच माझ्या सांगतो तुला मी सारे, समजेल का तुला काही, पाहतो जिथे जिथे मी चेहरा तुझाच आहे, विसरतो आता मलाच मी. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता